नागपूरमधल्या ऑडी कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट येते। कारमधल्या दोघांचा फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांच्या हाती आलेला आहे। दोघांच्याही रक्तात मद्याचा अंश म्हणजे अल्कोहोल आढळलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। आता दोघांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। तर ऑडी कारचा हा अपघात होता, ज्यानंतर बावनकुळे यांना थेट विरोधकांकडून लक्ष करण्यात आलेलं होतं। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया। अमर, काय अधिकची माहिती आहे? दोघांच्या रक्तात अल्कोहोल, काय अधिकचे तपशील? खरं तर पोलिसांच्या तपासामध्ये जे अर्जुन आवरे जो ड्रायव्हिंग करत होता आणि त्याच्यासोबत त्याचा सहकारी या दोघांनी मद्यप्राशन केल्याचे रोनित चिंतनवार यांनी मद्यप्राशन केल्याचं सांगण्यात आलं होतं। आता फॉरेन्सिक रिपोर्ट आला आणि त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये अल्कोहोलचे 28 मिलीग्रॅम असे प्रमाण आढळलेले आहे अर्जुनच्या ह्याच्यात आणि रोनितच्या ह्याच्यात 25 मिलीग्राम एवढे आढळलेले आहे। त्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्ट नंतर त्याला एक दुजोराच मिळालेला आहे आणि त्यानंतर आता पुढील कारवाई करण्याकरता पोलीस आता पुढील कारवाईच्या दृष्टीने पावलं उचलण्यात येतील। पण एकूणच हे संपूर्ण प्रकरण बरंच गाजलेलं होतं। दारूच्या नशेत म्हणजे 2 कार आणि एका बाईकला सुद्धा यांनी ठोस मारली होती। त्यानंतर संपूर्ण देशभर हे प्रकरण गाजलेलं होतं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।